मंडळी, अर्चना कापरे या आपल्या यूट्यूब चॅनलवरील मखमली मोरपीस या शृंखलेमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते. मंडळी, नवरात्रीच्या नवदुर्गा ही मालिका आपण ऐकली, बघितली. यामध्ये माझ्या आयुष्यातील प्रेरणादायी, सन्माननीय अशा स्त्रियांना मी मानवंदना दिली आहे. पहिल्या भागात पहिल्या दिवशी माझ्या आयुष्यातील आशावादी शिक्षिकांविषयी, दुसऱ्या दिवशी प्रेरणादायी लेखिका कवयित्रींविषयी, तिसऱ्या दिवशी माझ्या नातेवाईक संतुलित विचारांच्या हिमती दुर्गा यांच्याविषयी, चौथ्या दिवशी पॅशनेट स्त्रियांविषयी, उत्कट ऊर्जेचा स्रोत, पाचव्या दिवशी आपल्या सर्व्हिस प्रोव्हायडर्स म्हणजेच सेवा प्रदाते यांच्याविषयी निर्मळ शुद्ध सेवा, सहाव्या दिवशी जनरेशन नेक्स्ट म्हणजेच शक्ती आणि चैतन्यदायी पुढची पिढी, सातव्या दिवशी माझ्या जवळच्या आत्मनिर्भर उद्योजिका, आठव्या दिवशी माझ्या मैत्रिणींच्या आई आणि शेजारणी अशांची वात्सल्यरूपी आधारवड, आणि नवव्या दिवशी विविध क्षेत्रातील माझ्या प्रेरणादायी आदर्श. अशा या नवरात्रीच्या नवदुर्गा आपण बघितल्या. प्रत्येक आईने आणि शाळेतील बाईंनी मिळून लहानपणापासूनच मुलीला सक्षमतेचे आणि स्वावलंबनाचे धडे द्यावेत, जेणेकरून जीवनातील प्रत्येक क्षण ती योग्य रीतीने हाताळू शकेल. माझे प्रेरणास्थान असलेले मूळ अब्राहम लिंकन यांचे हेडमास्तरांना लिहिलेले पत्र आणि ज्याचा अनुवाद वंदना खरे यांनी केलेला आहे. प्रिय बाई या पत्रवाचनाने नवरात्रीच्या नवदुर्गा या मालिकेची सांगता आज आपण करत आहोत. चला तर मग बघूयात आज प्रिय बाई. प्रिय बाई, माझी छकुली आजपासून तुमच्या शाळेत येणार आहे. घरातून खूपशी रंगीबेरंगी स्वप्न घेऊन निघाली आहे ती. सगळीच स्वप्न खरी होत नसतात हे कळेलच तिला कधी ना कधी. मात्र स्वप्न बघण्याची आपली ताकद कधी हरवू द्यायची नसते हे तुम्ही तिला शिकवा. तिला सांगा उदाहरणं जगातल्या अगणित धैर्यवान स्त्रियांची, आणि असंख्य अडीअडचणींचे डोंगर फोडून त्यांनी किती नव्या वाटा मोकळ्या करून ठेवल्यात तिच्यासाठी, तेही दाखवा तिला. मला माहिती आहे सगळ्या गोष्टी झटपट नाही शिकवता येत, तरीही तिच्या मनावर हे ठसवा की स्वातंत्र्य कधी ताटात आयतं वाढून मिळत नसतं आणि मागून तर कधीच मिळत नसतं. स्वतःचं स्वातंत्र्य स्वतःलाच सिद्ध करावं लागतं. चूक होईल म्हणून निर्णय घ्यायला घाबरू नकोस म्हणावं. चुकांमधून शिकता देखील येतं हेही सांगा तिला. गुंडांना भीत जाऊ नकोस म्हणावं. ते स्वतःच असतात भित्र्या मनाचे. तिला सांगा गुंडांची गुंडगिरी मोडून काढण्यासाठी तिने शारीरिक ताकद देखील कमवायलाच हवी. सभ्यपणाचा बुरखा पांघरणाऱ्या कोल्ह्यांची, लांडग्यांची भोंदूगिरी पण तिला ओळखता यायला हवी. आपण मुलगी आहोत याची लाज वाटू नये तिला कधी. मोकळेपणाने बागडताना शरीराचा अडसर होऊ नये तिला. तिच्या रूपाचं आवाजावी कौतुक करू नका, पण स्वतःच्या शरीराला मान द्यायला अवश्य शिकवा तिला. तिच्या शरीरावर फक्त तिचाच अधिकार आहे हे ठसवा तिच्या मनावर. तरच तिच्यावर होणाऱ्या हल्ल्याचा प्रतिकार करण्याचं धैर्य येईल तिच्यात. शाळेत तिला हा धडा मिळू दे. संघर्षाला घाबरून शांतता राखण्याऐवजी स्वतःच्या हक्कासाठी लढणंच श्रेयस्कर असतं. प्रेमाच्या नावाखाली तिच्या आत्मसन्मानाचा बळी मागणाऱ्यांपासून सावध राहायला तिला शिकवा. तिला हे पुरेपूर समजवा की अब्रूला काचेचं भांडं समजून तिने कोंडून घेऊ नये, पण बाजारातल्या वस्तूसारखा स्वतःचा विक्रय देखील होऊ देऊ नये. प्रसंगावधान
आणि संयम शिकवालच तुम्ही तिला, पण तिच्या खळाळत्या उत्साहाचा झरा देखील आटू देऊ नका. कुचेष्टा करणाऱ्यांना कृतीनेच उत्तर देता येतं हे सांगा तिला, म्हणजे त्यांच्याशी वाद घालण्यात वेळ घालवणार नाही ती. आपल्या कल्पना, आपले विचार यांच्यावर दृढ विश्वास ठेवायला हवं तिनं. बेहत्तर आहे सर्वांनी तिला चूक ठरवलं तरी. तिला सांगा, पुरुषी जगात पुरुषांनी केलेल्या चुकांची पुनरावृत्ती करण्याला तिनं समानतेचं नाव देऊ नये कधीच. माझ्या मुलीला आयुष्यातलं भावनांचं मोल पटवता आलं तर पहा, पण भावनांच्या आवेगात वाहून जाऊन विचारांचा आधार सोडून देता नये तिनं. तिला शिकवा, स्वतःला पटणारी कुठलीही गोष्ट करायला घाबरू नकोस, तसंच स्वतःला न पटणारी कुठलीही गोष्ट करू नकोस. चुकलीस तर सावरायला आम्ही आहोत असा विश्वास द्या तिला. स्वतःच्या उत्कर्षाचा प्रयत्न जरूर करावा तिनं, पण आपल्या वंचित मैत्रिणींचा विसर पडू नये तिला. हेही तिला पटू द्या की स्पर्धेपेक्षा महत्त्वाचं असतं सहकार्य. माफ करा बाई, मी मोठाच भार टाकते आहे तुमच्यावर, पण पहा, जमेल तेवढं अवश्य करा. मुख्य म्हणजे माझ्याकडून काय मदत हवी तीही मोकळेपणी सांगा मला. तुमच्यातली आई आणि माझ्यातली शिक्षिका दोघींनी मिळूनच तर घडवायचं आहे तिचं आणि आपलंही भवितव्य. पुन्हा एकदा आपल्या आजूबाजूच्या सर्व दुर्गांचा उदो उदो. प्रथमं शैलपुत्री च द्वितीयं ब्रह्मचारिणी तृतीयं चन्द्रघण्टेति कुष्माण्डेति चतुर्थकं पञ्चमं स्कन्दमातेति षष्ठं कात्यायनीति च सप्तमं कालरात्रीति महागौरीति चाष्टमं नवमं सिद्धिदात्री च नवदुर्गाः प्रकीर्तिता. मंडळी, आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा. तुम्ही तुमचे मित्रमंडळी, आप्तस्वकीय, नातेवाईक या सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर कराल अशी माझी खात्री आहे. आणि आत्तापर्यंत अर्चना कापरे या आपल्या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात. तोपर्यंत हरिओम. सर्वम कृष्णार्पणमस्तु. धन्यवाद.